विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कार्यान्वित झालेल्या 8 प्रकल्पांमुळे इथल्या 2000हून अधिक कृषी पंप धारकांना अखंडित, शाश्वत आणि दिवसा वीज उपलब्ध झाली आहे। पाहुयात याबाबतचा हा वृत्तांत। महावितरणच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंगसरे आणि देशवंडी इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून अनुक्रमे 4 मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे। योजनेअंतर्गत एकूण 37 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले जात आहेत। यामुळे जिल्ह्यातल्या बहुतेक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतीत पहिले लाईटमुळं लाईट जी पहिली होती, ती लाईट पूर्णपणे दिवसा मिळत नव्हती आणि शेतीत पाणी रात्रीचे कधी रात्रीचे, बेरात्रीचे भरायला जायला लागायचं. पण आता हे सौर ऊर्जापासून बराचसा आमचा फायदा झाला का दिवसा लाईट पूर्णपणे भेटते. 8 घंटे लाईट भेटते. त्याच्यामुळं बिबट्यांचं काही भीती राहिली नाही. इथं वन्य प्राण्यांचा धोका निर्माण व्हायचा. बिबटे आणि साप हे ते त्याच्यामुळे आम्हाला रात्रीचे पाणी भरणं मुश्किल होतं. आता आम्हाला मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जामार्फत आम्हाला दिवसा लाईट मिळायला लागली. त्यामुळे आम्हाला दिवसा पाणी भरून पुष्कळ चांगलं काम झालेलं आहे. राज्य सरकारनं 2030 पर्यंत 450 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वाची ठरणार आहे। या मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत आपण जी सोलर पॅनल मार्फत जी विजेची निर्मिती तिथे केलेली आहे, त्यामुळे आपण तेथील जवळजवळ 5 गावांना दिवसा आपण त्यांना 3 फेज वीज पुरवठा देत आहोत आणि या पंचकृषीतील जवळपास 1025 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आज ते घेत आहेत। शेतीसाठी लागणाऱ्या वीज दरांवर क्रॉस सबसिडीची मोठी मर्यादा असल्यानं अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात वीज पुरवठा शक्य होतो। त्यामुळे ही योजना शेतकरी आणि वीज वितरण कंपनी दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे। जो किसानों की मांग थी कि उन्हें दिन में बिजली मिले, किसानों को अभी तक के दिन और रात दोनों इसमें बिजली मिलती थी, लेकिन इस योजना के तहत उनको दिन में ही बिजली मिल रही है, जिसलिए उनको रात में अभी खेत में जाना नहीं पड़ता और उनका काम थोड़ा हल्का हो गया है। और इसी हिसाब से पूरे राज्य में सभी किसानों को दिन में बिजली मिले, इसलिए ये योजना बड़े जोर जोर से उसे संचालित किया जा रहा है। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यशस्वी ठरत असून शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे। दिवसा वीज पुरवठा मिळाल्यानं कृषी उत्पादनात वाढ होईल, तसंच सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीच्या दृष्टीनं हा एक मोठा टप्पा आहे। भगवान पगारे, दूरदर्शन बातम्यांसाठी, नाशिक।